हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण सोलून घेतला आहे. हिरवी मिरची पहिल्यांदा तेलात थोडीशी भाजून घ्यायची आहे. आता ह्याचं थोडंसं वाटण करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मीठ घालायचं आहे, धने जिरे पावडर घालायची आहे आणि थोडी हळद. मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून याची चांगली हिरवीगार पेस्ट करून घ्यायची आहे. कारण याच्यापासून आज बनवतो आहोत आपण खमंग असा दही धपाटा. तर इथे धपाट्याचं पीठ आहे. मी इथे 2-3 वाट्या धपाट्याचं पीठ घेतलेलं आहे. हे मी घरी बनवलेलं पीठ आहे. आता पीठ हे पहिल्यांदा चाळून घ्यायचं आहे. आता या चाळलेल्या पिठामध्ये आपण जी तयार करून घेतलेली हिरवी चटणी आहे ती संपूर्ण चटणी ह्याच्यामध्ये घालायची आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घालू शकता. इथे मी 2 चमचे घातले आहे. आता आपला धपाटा अगदी खमंग होण्यासाठी, मऊसूद होण्यासाठी इथे 1 वाटी दही घालायचं आहे. दह्यामुळे आपला धपाटा एकदम रुचकर लागतो आणि खूप वेळ दिवसभर सुद्धा असा तो मऊसूद राहू शकतो. आता हे पीठ थोडंसं पाणी टाकून चांगलं मऊसूद मळून घ्यायचं आहे आणि फक्त 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. आता झाकून ठेवल्यानंतर या पिठाचा एक छोटा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तुम्हाला ज्या साईजचे धपाटे करायचे आहेत त्या साईजमध्ये तुम्ही गोळे घ्या. आता एक रुमाल घेऊया. हा रुमाल पाण्याने संपूर्ण ओला करून घ्यायचा आहे आणि ओला झालेला हा रुमाल एका पाटावरती हांतरून द्यायचा. आपण जो छोटा गोळा करून घेतलेला आहे तो हा गोळा या कापडावरती ठेवून थोडं थोडं पाणी लावून हा सगळीकडून एकसारखा थापून घ्यायचा आहे. याच्यावरती तुम्ही पांढरे किंवा काळे तीळ घालायचे आहे, जेणेकरून दिसायला हा धपाटा एकदम सुरेख दिसतो आणि खायला तितकाच टेस्टी लागतो. आता रुमालासकट हा धपाटा तव्यावरती पालथा टाकायचा आहे आणि रुमाल अलगद वरती काढायचा आणि सगळीकडून तेल टाकून जे छिद्र पाडले आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल सोडून हा सगळीकडून मस्त असा झाकण लावून 2 मिनिटं शिजू द्यायचा आहे आणि परत एकदा तेल लावून सगळीकडून आपल्याला खरपूस रंग येऊसपर्यंत आपल्याला हा धपाटा भाजून घ्यायचा आहे. तर तयार झाले आहेत खमंग असे श्रावणातील दही धपाटे. एरवी आपण वाटीभर दही घेतो आणि मग धपाट्यासोबत खातो, पण आत्ताची ही हटके पद्धत तुम्ही पिठामध्येच 1 वाटी दही मिसळून बघा. सगळेच धपाटे एक नंबर लागतात. खायला मऊ लुसलुशीत आणि खरपूस भाजलेले हे धपाटे दिवसभर म्हणाल तर ते असेच मऊ राहतात. खमंग सुरेख रंग आलेले हे दही धपाटे, तिखटवाले दही धपाटे याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर के के स्पाइस बाय स्नेहा या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.